गुड इव्हनिंग. आजच्या आपल्या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे आहे ते करंट अफेअर्सचं लेक्चर 9th घेतो आहे. तर मागच्या लेक्चर 8मध्ये जे ते आपण काही जागतिक स्तरावरील संस्था बघितल्या होत्या, वित्तीय संस्था व त्यांच्याशी संबंधित ज्या त्यांचे करंट अफेअर्स आहेत ते किंवा भारतासोबतचे त्यांचे संबंध जे ते बघितले होते. आज त्याच टॉपिकला ते आपण कंटिन्यू करूयात. आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघा काही महत्त्वाच्या जागतिक संस्था ज्या की मागच्या वर्षी न्यूजमध्ये होत्या त्या डिस्कस करायच्या आहेत. पहिले स्टार्ट करूयात लेक्चरला. पहिलं जे आहे ते संयुक्त राष्ट्र अंमली पदार्थ आयोग, हे जे आहे ते मागच्या वर्षी न्यूजमध्ये होतं. संयुक्त राष्ट्र अंमली पदार्थ आयोग, त्याची आता न्यूज काय आहे बरं, तर भारताची संयुक्त राष्ट्र अंमली पदार्थ आयोगाच्या 68व्या सत्राच्या अध्यक्षपदी जी आहे ती तिथे निवड झालेली आहे. कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक्स ड्रग्स, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक्स ड्रग्स, त्याच्यामध्ये भारताचे राजदूत आहेत शंभू एस कुमारन यांनी हे अध्यक्षपद स्वीकारले आहे. आता ही न्यूज महत्त्वाची का आहे ना, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अशा काही तिथे आर्थिक संघटना सांगितलेल्या होत्या. बघा, ऐतिहासिक क्षण काय, भारताने पहिल्यांदाच हे स्थान भूषवलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आयोग जो आहे त्याच्या अध्यक्षपदी जी ती पहिल्यांदाच भारताची निवड झालेली, त्याकरताच ही न्यूज जी आहे ती आपल्यासाठी तिथे महत्त्वाची बनते. त्यानंतर आता UNCND कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक्स ड्रग्सबद्दल बघूया. त्या संघटनेबद्दल जे आहे ते तिथे प्रश्न विचारू शकतात, कारण पहिल्यांदाच जे आहेत ती भारताची अध्यक्षपदावर तिथे या संघटनेची निवड झालेली आहे. बघा, ओरिजिन जर पाहिलं तर 1946मध्ये इकोसॉकने ठराव पास करून जे आहे ते ह्या संघटनेची तिथे स्थापना केलेली होती. वर्ष लक्षात ठेवायचं 1946मध्ये. आता हे इकोसॉक काय आहे बरं, इकोसॉक युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे आहे ते त्याबद्दलही आपण पुढे बघणार आहोत. तुर्तास एवढं लक्षात ठेवा की इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल जे संयुक्त राष्ट्रांच्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत, 6 संस्था आहेत, त्यापैकी एक जी आहे ती परमनंट ऑर्गनायझेशन म्हणू शकतो किंवा प्रिन्सिपल ऑर्गन्स त्यांना असं म्हटलं तर मुख्य संस्था, त्यापैकी एक ही इकोसॉक आहे, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. नंतर UNCNDचं जर बघितलं 1946मध्ये इकोसॉक किंवा इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलद्वारे जे ती त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. नंतर 1991मध्ये हे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स कंट्रोल जे आहे त्याची एक प्रशासकीय संस्था म्हणून देखील या संघटनेने तिथे पदभार स्वीकारलेला होता. नंतर मुख्यालय कुठे आहे हे जर विचारलं तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया ह्या देशात आहे. व्हिएन्ना जी ती ऑस्ट्रियाची राजधानी आहे, तिथे त्याचं मुख्यालय आहे. उद्दिष्टे जर पाहिले तर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे किंवा धोरणाचा प्रसार करणे, देशांना जे आहे ते अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये किंवा त्याच्यातून जे टेरर फंडिंग होतं आहे त्यावर रोख लावण्यास जे ती तिथे मदत करणे, आणि देशांना जे ते अंमली पदार्थांच्या जी क्रॉस बॉर्डर तिथे तस्करी केली जाते सीमांतर्गत, तर त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक धोरणात्मक दिशादर्शन करणे हे त्याचं मुख्य उद्देश आहे, किंवा एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी, पुरावा आधारित धोरण स्थापन करण्यासाठी जे ते मार्गदर्शन करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नंतर सदस्यत्व जर पाहिलं तर 53 सदस्य देश आहेत. त्याचे भौगोलिक प्रतिनिधित्वाच्या आधारावर 4 वर्षांसाठी तिथे निवड केली जाते. नंतर करारावर आधारित जबाबदाऱ्या पार पडण्याने जागतिक अंमली पदार्थ नियंत्रण जे आहे ते मजबूत करणे, किंवा हे जे ऑफिस आहे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स कंट्रोल, त्याच्यावर जे आहे ते देखरेख ठेवण्याचं देखील, त्याच्या बजेटवर देखरेख ठेवण्याचं काम देखील तिथे केलं जातं. आणि 2019च्या परिषदेमध्ये त्याला तिथे जे आहे ते मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती. पुढे जाऊयात आता. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, त्याच्यावर देखील जे ती भारताची तिथे निवड झालेली आहे. संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद असं त्याला मराठीत म्हटलं जातं. संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. बघा, न्यूज काय आहे तर भारताची 2026 ते 28 या कालावधीसाठी जे आहे ते जागतिक समर्थनासह इकोसॉकवर जी आहे ती निवड झालेली आहे. तर त्या संदर्भात जे ती ही बातमी महत्त्वाची बनते, आणि अशा प्रकारच्या ज्या काही संस्था आहेत त्या तुम्हाला तिथे न्यूजमध्ये विचारू शकतात की त्याची स्थापना कधी झाली किंवा त्याचं हेडक्वार्टर कुठे, भारताची कोणत्या वर्षांसाठी तिथे निवड करण्यात आलेली आहे, प्रतिनिधी किती असतात त्यामध्ये. तर बघा, हे जर बघितलं आपण UN इकोसॉक जे आहे ते 1945मध्ये युनायटेड नेशन्सच्या सनदेनुसार स्थापन करण्यात आलेलं आहे. युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या काही प्रिन्सिपल्स ऑर्गनायझेशन्स किंवा मुख्य संस्था आहेत, त्यापैकी कोणत्या आहेत त्या बरं,
की एक आमसभा म्हटलं जातं त्याला, संयुक्त राष्ट्रांची आमसभा म्हणजेच युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, नंतर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषद ही एक महत्त्वाची मुख्य संस्था आहे. नंतर ट्रस्टीशिप काउन्सिल, तिसरी कोणती पाहिली, ट्रस्टीशिप काउन्सिल. चौथी जी आहे ती आपण म्हणू शकतो की युनायटेड नेशन्स इकोसॉक सामाजिक आणि आर्थिक परिषद. नंतर अजून एक आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ, ती एक मुख्य संस्था आहे. आणि 6वी जी आहे ती युनायटेड नेशन सेक्रेटरीएट, संयुक्त राष्ट्रांचं सचिवालय जे आहे ते. अशा त्यांच्या 6 मुख्य संस्था आहेत. त्यापैकीच ही एक आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद. बघा, ह्यावर आधी देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे जेव्हा न्यूजमध्ये होती तेव्हा. याचे सदस्य देश आता 54 देश असतात याचे सदस्य, आणि संयुक्त राष्ट्रांची जी आमसभा असते जनरल असेंब्ली त्याद्वारे 3 वर्षांसाठी ह्या 54 देशांची तिथे निवड केली जाते. 3 वर्षासाठी निवड केली जाते. तर मुख्य भूमिका काय आहे याची बरं, आर्थिक, सामाजिक व मानवतावादी मुद्द्यांवर धोरणात्मक संवाद जो आहे, अंतर्गत धोरणात्मक संवाद देशांमध्ये तिथे घडवून आणणे, किंवा लोकांचं जे ते राहणीमान उंचवणे, पूर्ण रोजगाराला प्रोत्साहन, आर्थिक सामाजिक आरोग्यविषयक आव्हाने सोडवणे, सांस्कृतिक शैक्षणिक सहकार्य वाढणे, किंवा इतर ज्या देशांसाठी ज्या पॉलिसीज असतात त्या पॉलिसींचं देखील तिथे समर्थन करण्याचं काम जे आहे ते इकोसॉकच्या माध्यमातून होत असतं. बघा, त्यामध्ये अजून 15 विशेष संस्थांमध्ये समन्वय, ज्या काही संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्था आहेत, जसे की जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी आहे ती, किंवा FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन यासारख्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणे. नंतर 8 कार्यात्मक आणि 5 प्रादेशिक आयोगांवर देखील इथे देखरेख ठेवलं जातं. आणि संयुक्त राष्ट्रांचं हाय लेवल पॉलिटिकल फोरम आहे, जागतिक राजकीय मंच जो आहे, त्याच्या अंमलबजावणीवर जे आहे त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते त्याच्यावर देखील वार्षिक मंत्रिस्तरीय परिषद घेऊन तिथे पुनरावलोकन किंवा रिव्ह्यू ह्या संघटनेमार्फत केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आणि जागतिक बँकेसोबतही तिथे सत्रे घेतली जातात इकोसॉकद्वारे. पुढची न्यूज पाहूयात आता. 6वी लक्षात ठेवायचं आहे, भारताची जी आहे ती 2026 ते 28 या कालावधीकरता जे आहे ते ह्या परिषदेवर निवड झालेली आहे. पुढची न्यूज पाहूयात. 6वी बिमस्टेक शिखर परिषद. ती न्यूजमध्ये काय होती बरं, की भारतीय पंतप्रधानांनी थायलंडच्या अध्यक्षतेखालील आयोजित 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत जो आहे तो तिथे सहभाग नोंदवलेला होता. आणि त्याची थीम काय होती, संकल्पना काय होती ह्या 6व्या शिखर परिषदेची, तर बिमस्टेक समृद्ध, लवचिक आणि खुला, किंवा प्रॉस्परस, रेझिलियंट अँड ओपन, ही थीम आहे. इन केस विचारलीच सिंगल लायनर MCQ मध्ये तर लक्षात असू द्या त्याच्यामध्ये. आणि अजून भारत थायलंड संबंध धोरणात्मक भागीदारी देखील उंचावण्यासाठी तिथे प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसंच भारतामध्ये ह्या वर्षी जी आहे ती पहिली बिमस्टेक बिझनेस परिषद देखील आयोजित केली जाणार आहे. ती कुठे आयोजित केली जाणार आहे ते देखील आपण बघणार आहोत. बघा, आता बिमस्टेक शिखर परिषदेचे जर आपण प्रमुख तिथं उद्दिष्ट पाहिले किंवा मुद्दे पाहिले, हे आधी लक्षात ठेवा की 6वी बिमस्टेक परिषद कुठे झाली, तर ती थायलंडमध्ये झाली, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्या परिषदेतील आता ठळक मुद्दे काय, तर बँकॉक व्हिजन 2030 जे आहे ते तिथे स्वीकारण्यात आलेलं आहे. मग त्याचा उद्देश काय आहे, तर आर्थिक एकात्मता जी आहे ती पक्की करणे बिमस्टेक देशांमधील, किंवा पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान सहकार्याचा रोडमॅप बनवणे, बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्स जे ते स्थापन करण्यात येणार आहे. नंतर डिजिटल व ऊर्जा पुढाकार देखील तिथे घेण्यात येणार, जसं की UPIला बिमस्टेक पेमेंट सिस्टीमशी जोडणे, हे देखील लक्षात असू द्या महत्त्वाचं. UPIला जे आहे तर बिमस्टेकच्या पेमेंट सिस्टीमशी जोडलं जाणार आहे. आणि बँगलोरमध्ये बिमस्टेक ऊर्जा केंद्र स्थापन केलं जाणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा, विचारू शकतो या परीक्षेत. बँगलोरला जे आहे ते बिमस्टेक ऊर्जा केंद्र स्थापन केलं जाणार आहे. नंतर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील एक स्टडी केला जाणार आहे भारताच्या पुढाकाराच्या माध्यमातून. नंतर आपण बघू शकतो की बोधी कार्यक्रम जो आहे तो देखील राबवला जाणार. तर बोधी कार्यक्रम काय आहे बरं, तर बिमस्टेक फॉर ऑर्गनाइज्ड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस, बिमस्टेक फॉर ऑर्गनाइज्ड डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ह्युमन रिसोर्सेस एवढं जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. जर परीक्षेत प्रश्न विचारला बोधी कार्यक्रम कशा संदर्भात आहे, अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला, तर तो बिमस्टेक मार्फत
चालवण्यात येणारा उपक्रम आहे आणि तो कशासाठी आहे तर ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल व ऊर्जा पुढाकार त्यामध्ये आपण बघितलं की बिमस्टेक ऊर्जा केंद्र जे आहे ते बेंगलोरमध्ये स्थापन केलं जाणार आहे आणि बोधी कार्यक्रम देखील बघितला तो काय आहे ते. त्यानंतर पुढे जाऊयात आता. भारताने जो आहे तो 21 कलमी कृती योजना देखील राबवलेली आहे. मग त्यामध्ये इथे क्रीडा सहकार्य बिमस्टेक ॲथलेटिक्स मीट 2025ला घेण्यात आली आणि संघटनेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त पहिली बिमस्टेक क्रीडा स्पर्धा जी ती 2027मध्ये आयोजित केली जाणार आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पहिली क्रीडा स्पर्धा बिमस्टेक क्रीडा स्पर्धा जी आहे ती 2027मध्ये आयोजित केली जाणार आहे. नंतर सांस्कृतिक उपक्रम देखील केले जातील. पारंपरिक संगीत महोत्सव, युवा नेत्यांची शिखर परिषद, हॅकेथॉन आणि यंग प्रोफेशनल व्हिजिटर्स प्रोग्राम देखील आयोजित केला जाणार आहे. नंतर आरोग्य व आर्थिक एकात्मता त्यासाठी कॅन्सर केअर क्षमता वाढ, बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना आणि वार्षिक बिमस्टेक बिझनेस समिट देखील घेतली जाणार आहे. 21 कलमी कार्यक्रम जो होता, कृती कार्यक्रम जो होता, त्याच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या जाणार त्या आपण डिस्कस करतोय. त्यामध्ये क्रीडा सहकार्य आणि आर्थिक एकात्मता व आरोग्यासंदर्भातले जे स्टेप्स आहेत त्या तिथे बिमस्टेकच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. नंतर आता बिमस्टेक ह्या संस्थेबद्दल बघूयात. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन हा त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. स्थापना कधी झाली त्याची तर 1997मध्ये स्थापना झाली. बँकॉक घोषणापत्राद्वारे, बँकॉक डिक्लेरेशनद्वारे 1997 ह्या वर्षी जी ती त्याची स्थापना झालेली आहे. लक्ष ठेवायचे परीक्षेत विचारलं तर. सदस्य देश, आता सर्वात महत्त्वाचं सदस्य देश जे आहेत ते कोणते आहेत बरं. त्यामध्ये बघा बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे त्याचे सदस्य देश आहेत. आता लक्षात कसे ठेवायचे तर भारत लक्षात ठेवा. भारताचे जे आहेत ते शेजारी देश, पाकिस्तान नाही आहे, चीन नाही आहे फक्त. त्यामध्ये भारताचे शेजारी देश कोण आहेत. बांगलादेश आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे भारताचे शेजारी देश. आणि बाहेरचा एक थायलंड आहे. थायलंड, येस, इथे टी फॉर थायलंड असं तुम्ही लक्षात ठेवू शकता बिमस्टेक देशांमध्ये. बघा सुरुवातीला जे त्याचे 4 सदस्य होते, फाउंडिंग मेंबर जे 4 होते. 1997मध्ये जे ते म्यानमारचा समावेश करण्यात आलेला आहे. 1997मध्ये म्यानमारचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2004मध्ये नेपाळ व भूतान समावेश त्यांचा करण्यात आलेला आहे. 2004मध्ये नेपाळ व भूतान. आणि बिमस्टेक चार्टरचं बघा सुरुवातीचे 4 सदस्य देश कोण होते. भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि थायलंड. म्यानमार 1997मध्ये, नेपाळ व भूतान 2004मध्ये सामील झाले. बिमस्टेक चार्टर, आता हे काय आहे बरं. चार्टर म्हणजे त्यांचं व्हिजन अँड मिशन म्हणतो ना आपण कुठल्याही ऑर्गनायझेशनचं, त्यांची उद्दिष्ट काय असतात. तर त्यासाठी बिमस्टेक चार्टर जे ते बनवण्यात आलेले ते कधी तर 5व्या शिखर परिषदेत 2022ला जी शिखर परिषद झाली श्रीलंकेत, तिथे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं आहे बिमस्टेक चार्टरला. हे देखील महत्त्वाचं आहे, ते लक्षात असू द्या. बिमस्टेक चार्टर कधी स्वीकारण्यात आलेलं आहे किंवा कधी तयार करण्यात आलेलं आहे ते 5व्या शिखर परिषदेत 2022ला श्रीलंकेमध्ये जे झाले तिथे. आता बिमस्टेकची 7 प्रमुख प्राधान्य क्षेत्र जे आहेत त्यांनी ओळखलेले आहेत. बिमस्टेकची 7 प्रमुख प्राधान्य क्षेत्र ती कोणती आहेत बरं, किंवा कोणत्या देशाने कोणत्या क्षेत्रावर तिथे जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर त्यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक हे क्षेत्र जे आहे ते बांगलादेश नेतृत्व करणार आहे. पर्यावरण आणि हवामान बदल भूतान तिथे नेतृत्व करणार आहे. जनसंपर्क तिथे नेपाळ नेतृत्व करणार आहे. शेती आणि अन्न सुरक्षा म्यानमारकडे त्याचं नेतृत्व असणार आहे. किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोपक्रम मध्ये श्रीलंका जे आहे ते लक्ष घालणार आहे. कनेक्टिव्हिटी किंवा दळणवळणाची जी साधनं आहेत तिथे थायलंड लक्ष घालणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सुरक्षा भागीदारी जे आहे तिथे भारत, सिक्युरिटी डायमेन्शन जे आहे ते भारताकडे देण्यात आलेलं. समजा जोड्या लावासाठी तिथे विचारण्यात आलं किंवा सिंगल लाईन स्टेटमेंट आलं की भारताकडे जे आहे ते कोणतं प्राधान्य क्षेत्र बिमस्टेकद्वारे देण्यात आलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं सुरक्षा किंवा सिक्युरिटी डायमेन्शन जे आहे ते देण्यात आलेलं. बाकीही देशांचं लक्षात असू द्या की कोणत्या देशाकडे कोणतं क्षेत्र आहे. म्हणजे जोड्या लावण्यासाठी जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तिथे जे आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. पुढे जाऊयात.
आता बहुपक्षीय निर्यात नियंत्रण व्यवस्था जी आहे ती देखील न्यूजमध्ये होती. मल्टीलॅटरल एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर न्यूज काय होती बरं? इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जी आहे IAEA, त्यांनी भारताच्या न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमधील प्रवेशाला पाठिंबा दिलेला आहे. भारत जो आहे तो न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा जो आहे तो सदस्य देश नाही आहे. तर त्याचं सदस्यत्व जे आहे ते भारताला बहाल केले गेले पाहिजे असं ही जी संघटना आहे IAEA तिने सांगितलेलं आहे. आता हे बहुपक्षीय निर्यात नियंत्रण व्यवस्था काय असते बरं? मल्टीलॅटरल एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम किंवा IAEA ही संस्था, NSG ही संस्था किंवा इतर कोणत्या 3 संस्था आहेत त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. बघा, हे जे आहे मल्टीलॅटरल एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम म्हणजे काय? तर वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन जे आहे, मोठ्या प्रमाणावर जे संहार तिथे करू शकतायत पूर्ण जगामध्ये, तर अशा वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्सवर तिथं निर्बंध आणणे, त्यांचं जे आहे उत्पादन किंवा त्यांचा व्यापार रोखणे आणि संवेदनशील तंत्रज्ञानाच्या हस्तांतरावर देखील निर्बंध आणण्यासाठी हे करार तिथे करण्यात आलेले आहेत व त्यांचे काही सदस्य देश देखील आहेत त्यांनी तिथे हे करार स्वीकारलेले आहेत की ज्याने मानवी समाजाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते तंत्रज्ञानाने अशा, तर त्याच्या उत्पादनावर, हस्तांतरणावर निर्बंध आणणारे हे मल्टीलॅटरल एक्सपोर्ट कंट्रोल रेजिम आहेत. ते बघा, ते 4 करार आहेत असे. भारत 4 पैकी 3 व्यवस्थांचा सदस्य आहे किंवा 4 करारांचा सदस्य आहे. फक्त NSG न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपचा जो आहे तो सदस्य नाही आहे. आता याचं वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर तुम्हाला विचारू शकताय, ह्या व्यवस्था ज्या त्या संयुक्त राष्ट्र संघटनेपासून स्वतंत्र आहे. त्यांचा संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत म्हणजे प्रत्यक्षरित्या त्यांनी त्यांची स्थापना जी ती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विपरीत झालेली आहे किंवा नियम जे आहे ते केवळ सदस्यांनाच लागू असतात. जे देश त्या संघटनेचे सदस्य आहेत त्या देशांसाठी जे ते नियम तिथे लागू असतात आणि सहभाग पूर्णपणे ऐच्छिक असतो. आता 4 प्रमुख नियंत्रण व्यवस्था कोणत्या? पहिला आहे तो ऑस्ट्रेलिया ग्रुप. याची स्थापना जी आहे ती, आता ही संघटनेचं नाव, त्याची स्थापना किंवा भारताचा कधी समावेश करण्यात आलेला किंवा भारताने कधी त्याचं सदस्यत्व स्वीकारले हे देखील लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 1985ला ऑस्ट्रेलिया ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्याचा उद्देश काय? तर रासायनिक व जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला प्रतिबंध करणे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला प्रतिबंध करणे हे ऑस्ट्रेलिया ग्रुपचं उद्दिष्ट आहे. नंतर तिथे हे जे 2 संघटना आहेत की बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन आणि केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनचे पालन करण्यास देखील हा ग्रुप जो आहे तो तिथे मदत करत असतो. भारत जो आहे तो 2018मध्ये ह्या ग्रुपचा सदस्य झालेला आहे. 2018मध्ये ऑस्ट्रेलिया ग्रुपचा सदस्य. नंतर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था, मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम असं त्याचं फुल फॉर्म आहे किंवा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था असं त्याला मराठीत आपण म्हणू शकतोय. त्याची स्थापना जी ती 1987मध्ये करण्यात आली 35 देशांनी मिळून. उद्देश काय आहे? तर वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन वाहून नेणारी क्षेपणास्त्रे व UAVच्या प्रसारावर मर्यादा जी आहे ती आणण्यात आलेली आहे. क्षेपणास्त्रांवर बंदी नावातच आहे त्याच्या. निर्णय कन्सेन्सस तत्वावर तिथे घेतले जातात. सर्व देश जर सहमत असतील तरच जे ते निर्णय पारित केले जातात. भारत जो आहे तो 2016मध्ये या संघटनेचा 35वा सदस्य झालेला आहे. 2016मध्ये ही संघटना भारताने जॉईन केलेली आहे. पुढे तिसरं वासेनार अरेंजमेंट. बघा, याचा उद्देश काय आहे? पारंपरिक शस्त्रे आणि दुहेरी वापर तंत्रज्ञानाचे नियमन जे आहे ते करण्यात आलेलं. म्हणजे दुहेरी वापर तंत्रज्ञान काय असतं? तर आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की युरेनियम हा आहे. युरेनियमचा वापर तुम्ही अणुऊर्जा तयार करण्यासाठी देखील करू शकतायत एका घटकाचा, आणि त्याच युरेनियमचा वापर तुम्ही जे आहे ते न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी देखील तिथे करू शकताय. तर अशा प्रकारचे जे काही घटक असतात किंवा पारंपरिक शस्त्र असतात त्यांच्यापासून दुहेरी उपयोगाचे जे वस्तू असतात त्यांच्यावर नियमन आणण्यासाठी हा करार तिथे करण्यात आलेला आहे. संवेदनशील वस्तूंची यादी तिथे प्रत्येक देशांनी एकमेकांसोबत शेअर करणे, हस्तांतरणाचा अहवाल जो आहे तो ह्या संघटनेला तिथे देणे हे देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे. भारत 2017मध्ये याचा सदस्य झाला. 2017मध्ये जे आहे ते सदस्यत्व भारताला तिथे बहाल करण्यात आलं. नंतर न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप किंवा NSG जे आता न्यूजमध्ये होतं ते काय आहे? NSG 1974मध्ये याची स्थापना करण्यात आली. भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर जी आहे ती स्थापना करण्यात आली. 48 सदस्य आहेत त्याचे. उद्देश काय? तर अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी अणुनिर्यातीचे नियमन करणे. भारताने जे काही पहिल्यांदा
अणुचाचणी केली तर जे प्रस्थापित अणुबॉम्ब बनवणारे जे देश आहेत जसे की अमेरिका असू द्या किंवा चीन असू द्या, त्यांनी हे तंत्रज्ञान विकसनशील देशांकडे जाऊ नये त्याकरताच हा ग्रुप बनवलेला होता. बघा भारतासमोर आता ह्या ग्रुपचा जो आहे तो भारत सदस्य नाही आहे. कारण का तर चायनासारख्या देशांनी तिथे बाकी देशांनी भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा दाखवलेला आहे, पण चायनासारख्या देशाने जे ते चायनाने भारताला NSG पासून न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपपासून तिथे सदस्यत्व देण्यास विरोध केलेला आहे. भारतासमोर अडथळा काय तर चीनचा विरोध, NSG प्रवेश, पाकिस्तानची जोडण्याचा प्रयत्न. पाकिस्तान देखील त्याचा तिथे सदस्य नाही आहे. नंतर आता IAEA संदर्भात बघूयात. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्था IAEA स्थापना जी आहे ती त्याची 1957 मध्ये करण्यात आली. अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर वाढवणे व लष्करी वापर रोखणे हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मुख्यालय याचं व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. नंतर नोबेल पुरस्कार 2005 मध्ये या संघटनेला नोबेल पुरस्कार मिळालेला होता. 2005 मध्ये अहवाल जो आहे तो UNGA आणि UNSC या दोघांनाही अहवाल तिथे सादर केला जातो. आमसभेला आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला देखील तिथे IAEA जी आहे ती अहवाल सादर करत असते. ॲटम्स फॉर पीस जी आहे ॲटम्स फॉर पीस सुरुवातीला एक संघटना तिथे स्थापन करण्यात आली. त्याचंच पुढे नामांतर करून जे ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी असं एजन्सी असं करण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज पाहूयात. 22वी आसियान भारत शिखर परिषद. तिच्या संदर्भात मलेशियाच्या अध्यक्षतेखाली क्वालालंपूर येथे जी आहे ती 47वी आशियान शिखर परिषद पार पडली. आणि महत्त्वाचं काय तर आशियानचे आत्तापर्यंत आशियान जे 1967ला स्थापन करण्यात आलेला एक प्रादेशिक गट होता, रिजनल ब्लॉक, तर त्याचे 10 सदस्य होते. 11वा सदस्य म्हणून तिथे एका देशाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तो देश कोणता तर तिमोर लेस्ते या देशाचा तिथे स्वीकार करण्यात आलेला आहे 11वा सदस्य म्हणून. आणि पूर्ण सदस्य म्हणून पहिल्यांदाच या परिषदेत तिमोर लेस्ते जो आहे तो सहभागी झाला आहे. आता आसियानबद्दल पाहूयात आपण. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. 1967 मध्ये स्थापना करण्यात आली बँकॉक घोषणापत्राद्वारे किंवा बँकॉक डिक्लेरेशनद्वारे, लक्षात असू द्या. आणि सचिवालय कुठे याचं तर जकार्ता इंडोनेशिया ह्या देशामध्ये त्याचं सचिवालय आहे. बघा सदस्य देश कोण आहेत बरं त्याचे. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम हे आधीचे 10 देश आणि तिमोर लेस्ते आता नवीन 11वा सदस्य म्हणून तिथे जॉईन झालेले. तुम्ही जर सदस्य देश पाहिले तर पूर्ण जे आहे ते आग्नेय आशियाचे जे देश आहेत, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज जे आहेत त्यांचं तिथे हा एक प्रादेशिक गट आहे असं आपण बघू शकतोय. भारत सदस्य आहे का तर भारत नाही आहे. भारताचं आणि आसियानचं जर रिलेशन बघितलं तर भारत आणि भारताच्या व्यापारातील 11% वाटा जे आहे ते आशियान देशांचा आहे, आशियान गटाचा वाटा आहे. नंतर ARF आशियान रिजनल फोरम स्थापन करण्यात आलेलं होतं. आशियान रिजनल फोरम काय आहे बरं. आशियान रिजनल फोरम, भारत आशियान प्रादेशिक मंचाचा जो आहे तो सदस्य झाला. आशियान रिजनल फोरममध्ये आशियानद्वारे स्थापन एक गट आहे हा आशियान रिजनल फोरम, त्याचा सदस्य देश म्हणून भारत आहे. 1996 मध्ये जी आहे ती याची तिथे स्थापना करण्यात आलेली होती. कशासाठी स्थापना करण्यात आलेली होती याची राजकीय आणि सुरक्षा विषयांवरील संवादासाठीचं एक मुख्य व्यासपीठ आहे हे. राजकीय आणि सुरक्षा संदर्भातील विषयांसाठी जे एक मुख्य जे आहे ते व्यासपीठ म्हणून स्थापना झालेली होती. आशियानद्वारे जे आहे ते पुढाकाराने आसियानच्या पुढाकाराने निर्माण झालेला रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप RCEP हा जगातील जो आहे तो सर्वात मोठा मुक्त व्यापार करार आहे. पण भारत त्याचा सदस्य नाही आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की आशियान रिजनल फोरम जे आहे ते भारताने 1996 मध्ये त्याचं सदस्यत्व तिथे मिळालेलं होतं भारताला. आशियानद्वारे स्थापन केला गेलेला उपविभाग असा आपण त्याला म्हणू शकतोय तिथे.
तर बघा 22वी आशियान भारत शिखर परिषद जी आहे ती झालेली होती. त्यामध्ये 2026 हे वर्ष ही कुठे झालेली होती, तर मलेशियामध्ये जी आशियानची परिषद झाली तिथेच त्यालाच पॅरलली जी आहे ती भारत आणि आशियान शिखर परिषद झालेली होती. त्यामध्ये मुख्य निष्कर्ष काय निघाले त्याचे, तर 2026 हे वर्ष आशियान भारतसाठी सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ब्लू इकॉनॉमी व सागरी सुरक्षेत जे आहे ते सहकार्य करण्यासाठी. लक्षात असू द्या 2026 हे वर्ष प्रश्न विचारू शकते ते भारत जे आहे ते ब्लू इकॉनॉमी कोणत्या ब्लू इकॉनॉमीचं जे आहे ते तिथे इनोव्हेशन करण्यासाठी किंवा त्या क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी भारताने कोणत्या गटासोबत कोणत्या प्रादेशिक गटासोबत सहकार्य करून जे आहे ते 2026मध्ये घोषणा करण्यात आलेली आहे, तर आसियान हे माहीत पाहिजे तुम्हाला, आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष. नंतर 2025 आसियान भारत पर्यटन वर्ष आधीचं होतं, 2025 आसियान भारत पर्यटन वर्ष होतं. पर्यावरणपूरक पद्धतींसाठी संयुक्त घोषणापत्र पर्यटनासाठी जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं होतं. नंतर आसियान इंडिया जे आहे ते ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट देखील लवकरच त्याचा जो आहे तो स्वीकार केला जाणार आहे. सध्या फक्त घोषणा केलेली आहे, ते त्याला अंतिम रूप जे ते येत्या वर्षात दिलं जाईल. धोरणात्मक भागीदारीसाठी आसियान भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी 2026 ते 30 देखील त्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये डिजिटल जे आहे ते डिजिटल प्रणालींमध्ये सहकार्य, डिजिटल समावेशकता आणि अन्न सुरक्षेवर देखील तिथे भर देण्यात आलेला आहे. नंतर संस्थात्मक पुढाकार जर पाहिला आपण, तर नालंदा विद्यापीठ येथे सेंटर ऑफ साऊथ ईस्ट आशियन स्टडीज स्थापन केलं जाणार आहे. हे लक्षात असू द्या, परीक्षेत विचारू शकताय. कुठे स्थापन केलं जाणार आहे? सेंटर फॉर साऊथ ईस्ट एशियन स्टडीज, नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठच का बरं? कारण भारतातून जो बौद्ध धर्माचा तिथे उगम झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्रचार जो आहे तो आशियान कंट्रीजमध्ये झालेला आहे, तर भारताला एक बौद्ध धर्माचं उगमस्थान मानून आणि नालंदा विद्यापीठ जे त्यामध्ये बौद्ध धर्माच्या शिकवणी ज्या आहेत तिथे आधीच्या काळी दिल्या जात होत्या. प्राचीन काळी ज्या तिथे गुप्तांच्या काळामध्ये गुप्ता कालखंडामध्ये जे ते तिथे नालंदा विद्यापीठात दिल्या जात होत्या. नालंदा विद्यापीठ जे ते तत्कालीन राजा कुमार गुप्ता याच्या काळात स्थापन करण्यात आलेले आहे. तर नालंदा विद्यापीठामध्ये जे आहे ते सेंटर फॉर साऊथ ईस्ट एशियन स्टडीज स्थापन करण्यात आलेले आहे. नंतर गुजरातमधील लोथल येथे सागरी वारसा महोत्सव देखील स्थापन केलं जाणार आहे. मरीटाईम हेरिटेज फेस्टिवल तिथे साजरा केला जाणार आहे गुजरातमध्ये लोथल येथे, हे देखील लक्षात असू द्या. नंतर आशियान प्रादेशिक मंचाबद्दल मी तुम्हाला सांगितलं 1996 पासून सदस्य झाला. कशासाठी? तर आशिया पॅसिफिक क्षेत्रातील राजकीय आणि सुरक्षा विषयांवरील संवादाचं एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून. आलं लक्षात? पुढे जाऊयात. इंटरपोल सिल्व्हर नोटीस हे एक न्यूजमध्ये होतं, ते काय आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहूयात आता. केंद्रीय अन्वेषण विभागाने CBI जो आहे आपला त्यांनी अधोरेखित केलं आहे की सीमापार अवैध मालमत्तेचा शोध घेण्यासाठी MLAT जे आहे ते मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट आहे. एक मनी लॉन्ड्रिंग किंवा जे अवैध पद्धतीने पैशाचं तिथे क्रॉस बॉर्डर वहन केलं जातं त्याच्यावर निर्बंध आणण्यासाठीचा एक करार आहे. त्याच्यापेक्षा एक प्रभावी साधन म्हणून सिल्व्हर नोटीस हे आहे असं तिथे अधोरेखित केलेलं CBIने. तर सिल्व्हर नोटीस म्हणजे काय, किंवा ह्या ज्या नोटीसेस असतात तुम्ही ऐकलं असेल की रेड नोटीस वगैरे असते, ब्लू नोटीस असते, तर त्याच्या संदर्भातील माहिती किंवा इंटरपोल म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. सिल्व्हर नोटीस जे ते अलीकडे खूप जास्त चर्चेत होतं. बघा, सिल्व्हर नोटीस जी आहे ती इंटरपोलद्वारा आणण्यात आलेली आहे. इंटरपोल इंटरनॅशनल पोलीस जे 2023मध्ये प्रायोगिक तत्वावर तिचं अनावरण करण्यात आलं आहे. 2025पर्यंत जी ती चालणार होती. नंतर 52 देश सहभागी झालेले होते सिल्व्हर नोटीसमध्ये. भारत देखील त्याच्यात सहभागी सदस्य देश म्हणून होता. उद्देश काय आहे याचा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकता की इंटरपोलद्वारा जारी केल्या गेलेल्या सिल्व्हर नोटीसचं जे ते उद्दिष्ट काय होतं, तर गुन्हेगारी मालमत्ता ओळखणे व जप्त करणे, मनी लॉन्ड्रिंगद्वारे मिळवलेल्या मालमत्तेचा शोध घेणे. गुन्हेगारी मालमत्ता ओळखणे आणि मनी लॉन्ड्रिंगद्वारे मिळवलेल्या मालमत्तेचा शोध घेणे. थोडं लक्षात ठेवा फक्त की इल्लिगल वेने जे ॲसेट्स कमवलेले असतात त्याच्या शोधासाठी एक तिथे नोटीस तयार करण्यात आलेली होती. व्याप्ती याची फसवणूक, भ्रष्टाचार, ड्रग्स तस्करी आणि पर्यावरणीय गुन्ह्यांची संबंधित मालमत्तेची माहिती मागवणे. आता कोणाकडून मागवणे, तर इंटरपोलचे जे काही सदस्य देश आहेत जागतिक स्तरावर, तर त्या सदस्य देशांकडून ह्या काही मालमत्ता भारतामधून तिकडे ब्लॅक मनीच्या मार्फत तिथे तयार केल्या गेलेल्या असतील किंवा इथून तिकडे नेलेल्या असतीलच, तर किंवा कर चुकवेगिरी करून जे ते मालमत्ता तयार केल्या गेलेल्या असतील, फसवणूक करून
भ्रष्टाचार करून, ड्रग्स तस्करी करून, दहशतवादाशी संबंधित ज्या गुन्हे आहेत त्यांच्या मार्फत जे मालमत्ता तयार केल्या गेल्या आहेत तर त्यांची माहिती मागवण्याचं काम जे ते सिल्वर नोटीसकडून केलं जातं. बघा आता बाकीच्याही नोटीस बघूयात आपण. बाकीच्या नोटीस काय असतात ते तुम्हाला जोड्या लावण्यामध्ये विचारू शकतात. रेड नोटीस फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि प्रत्यार्पणासाठी जे ती तिथे इश्यू केली जाते. ब्लू नोटीस जे ती व्यक्तीची ओळख किंवा स्थान शोधण्यासाठी. ग्रीन नोटीस जी आहे ती गुन्हेगारी इतिहास असलेल्या व्यक्तींबद्दल इशारा देण्यासाठी तिथे जारी केली जाते. येल्लो नोटीस जी आहे ती बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जारी केली जाते. त्यानंतर ब्लॅक नोटीस जी आहे ती अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी. यस. ऑरेंज नोटीस सार्वजनिक सुरक्षेला असलेल्या तत्काळ धोक्याबद्दल जी आहे ती माहिती घेण्यासाठी. पर्पल नोटीस गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी. आणि सिल्वर नोटीस जी लेटेस्ट आहे ती गुन्हेगारी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंगचा शोध घेण्यासाठी. हे तुम्हाला विचारू शकतात. सिल्वर नोटीस जी ती कशा संदर्भात जी आहे ती लॉन्च केली गेलेली होती. ह्या ज्या 8 नोटीस आहेत त्या लक्षात ठेवा. बघा आता भारतीय तपास यंत्रणांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारताने देखील भारत पोल हे पोर्टल सुरू केलेलं आहे. इंटरपोलबद्दल बघूयात आपण. त्याच्यानंतर भारत पोल काय ते डिस्कस करूया. इंटरपोल बघा त्याचं स्वरूप काय तर गुन्हेगारी नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य सुलभ करणारी एक जागतिक पोलीस संघटना आहे. ही जागतिक स्तरावर जे गुन्हेगारी तिथे होत असतात सीमापार तर त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी किंवा माहितीची देवाणघेवाण जे आहे ती देशांमध्ये करण्यासाठी एक जागतिक पोलीस संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. स्थापना कधी झाली 1923 मध्ये व्हिएन्ना येथे स्थापना करण्यात आली. व्हिएन्ना ऑस्ट्रियाची राजधानी तिथे स्थापना करण्यात आली. मुख्यालय कुठे आहे याचं तर लिऑन ह्या शहरात फ्रान्समध्ये आहे. आणि भारत इंटरपोल जर बघितलं भारत 1949 मध्ये इंटरपोलचा सदस्य झाला. 1949 मध्ये देखील लक्षात ठेवा. त्यानंतर भारत पोल काय आहे बरं. भारत पोल देखील इंटरपोल सारखंच आहे. भारतातील गुन्हेगारांच्या माहितीचा तिथे ट्रॅक ठेवण्यासाठी किंवा जे काही हे गुन्हे घडत असतात त्यांची माहिती जे ते राज्यांमध्ये रिअल टाईम स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी भारत पोल हे पोर्टल जे आहे ते जानेवारी 2025 मध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणी लॉन्च केलेलं आहे तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने लॉन्च केलं आहे, गृह मंत्रालयाने. आणि कोणाद्वारे संचालित केलं जातं तर CBIद्वारे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनद्वारे जे आहे ते संचालित केलं जातं. हे देखील लक्षात असू द्या. पुढे जाऊयात. रियाद डिझाईन कायदा करार किंवा डिझाईन लॉ ट्रिटी जे ती न्यूजमध्ये होती ती काय ते पाहूयात. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे त्याच्या सदस्य देशांनी रियाद डिझाईन लॉ ट्रिटी किंवा करार जो आहे तो स्वीकारलेला आहे. हे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं. त्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते. बघा औद्योगिक डिझाईन संरक्षणासाठीच्या प्रक्रियात्मक चौकटीत सुसूत्रात आणण्याच्या उद्देशाने केला गेलेला हा एक ऐतिहासिक करार आहे. आत्तापर्यंत जो होतो त्याच्यावर 20 वर्षांमध्ये जी ती मोठ्या प्रमाणात चर्चा वगैरे झालेली होती. पण मागच्याच वर्षी जो होतो त्याची सदस्य देशांनी तिथे स्वीकृती केलेली आहे. उद्देश काय तर जागतिक स्तरावर औद्योगिक डिझाईन नोंदणीसाठीच्या प्रक्रियात्मक गरजांचे प्रमाणीकरण करणे. जी प्रोसेसेस असतात त्यांचं स्टँडर्डायझेशन करण्याचं काम जे ते या कराराच्या माध्यमातून केलं जातं. जेणेकरून जे ते सीमापार जे काही तिथे पेटंट्स फाईल केले जातात त्या पेटंट्सच्या तिथे त्यांना प्रमाणीकरण मिळवण्यासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे ते कुठल्याही प्रकारे तांत्रिक अडथळा येऊ नये किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया जे ती बनवू नये त्याकरताच हा करार जो आहे तो स्वीकार करण्यात आलेला आहे सुलभीकरण करण्यासाठी. बघा मुख्य वैशिष्ट्य काय तर सुलभ नोंदणी करणे. विविध अधिकार क्षेत्रांमध्ये नोंदणी प्रक्रिया सोपी किंवा जे आहे ते वेळेच्या मर्यादित त्याची टाईम बाउंड प्रोसेस ती फॉलो करणे किंवा गमावलेले हक्क पुन्हा मिळवण्याची तरतूद करणे. नंतर हस्तांतरण आणि परवाना डिझाईनचे असाइनमेंट परवाने नोंदवण्याच्या कार्यपद्धतीचे जे सुलभीकरण करण्यात येणे. एकाधिक अर्ज एकाच अर्जामध्ये पेक्षा जास्त डिझाईन फाईल करण्याची सुविधा देखील तिथे देण्यात आलेली आणि डिजिटल प्रोत्साहन इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा तिथे वापर करण्यात येणार आहे. कशासाठी तर प्रमाणीकरण सुलभ करण्यासाठी. बघा भारताचा सहभाग होता. तर तुम्हाला विचारू शकता की भारताने ह्या करारावर स्वाक्षरी केली आहे की नाही तर यस केलेली आहे भारताने या करारावर स्वाक्षरी. डिझाईन संरक्षणातील भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल. जे काही भारताने बौद्धिक संपदेचं जी पॉलिसी आणलेली होती जे धोरण आणलेलं होतं IPR इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन जे आहे ते 2018ला स्वीकारण्यात आलेलं होतं. बौद्धिक संपदेसंबंधीचा जो करार आहे किंवा जे धोरण आहे करार म्हणण्यापेक्षा धोरण जे 2018ला स्वीकारलेलं होतं त्याच्या
त्याचं एक उद्दिष्ट होतं की भारतातील जे आहे ते डिझाईन क्षेत्रातील जे आहे ती स्पर्धात्मकता वाढवणे ते साध्य होण्यास मदत होईल आणि डिझाईन आधारित नवोपक्रमावर देखील धोरणात्मक फायदे भारताला तिथे मिळतील. तर बघा, हेग ॲग्रीमेंट कशा संदर्भात आहे हे देखील विचारू शकता. हे न्यूजमध्ये होतं. औद्योगिक डिझाईनच्या आंतरराष्ट्रीय नोंदणीसाठी सुविधा देणारा एक प्रमुख संबंधित करार आहे, जुना करार आहे तो. येस, हेग ॲग्रीमेंट, औद्योगिक डिझाईन एवढं लक्षात ठेवा. नंतर आता वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे ती अजून एका कारणामुळे न्यूजमध्ये होते की जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 जो होते त्यांनी तिथे पब्लिश केला आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन्स जे आहे ते जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स 2024च्या अहवालानुसार भारताने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा बौद्धिक संपदा क्षेत्रात जे ती ओळख निर्माण केलेली आहे. मग त्यामध्ये भारताचं रँकिंग जर पाहिलं आपण तर ट्रेडमार्क नोंदणीमध्ये जे ते 4थ्या क्रमांकावर आणि पेटंट अर्जामध्ये 6व्या क्रमांकावर तिथे भारताचं स्थान आलेलं आहे. ट्रेडमार्क नोंदणी 4थ्या क्रमांकावर, जागतिक स्तरावर भारताचा 4था क्रमांक आहे. म्हणजेच की 90% अर्ज देशांतर्गत संस्थाकडून जे ते तिथे केले जातात आणि पेटंट अर्जांमध्ये जागतिक स्तरावर 6वा क्रमांक तिथे भारताचा आलेला आहे. हे देखील काही सब कंपोनंट्स याचे ते लक्षात ठेवा. जसं की आरोग्य, कृषी, वस्त्रोद्योग हे प्रमुख क्षेत्रांचं तिथे वेटेज काउंट करण्यात आलेलं होतं. तर आता हे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन काय आहे बरं? जागतिक बौद्धिक संपदा संस्था आपण त्याला असं म्हणू शकतो, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. स्थापना त्याची 1967 ह्या वर्षी करण्यात आलेली. कुठे तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. 193 देश त्याचे सदस्य देश आहेत आणि भारत जो आहे तो 1975 या करारात तिथे किंवा या संघटनेमध्ये तिथे त्याचा समावेश झालेला आणि ह्या संघटनेद्वारे 26 आंतरराष्ट्रीय करारांचं तिथे व्यवस्थापन केलं जात आहे. आता भारताने जे आहे ते WIPO अंतर्गत काही करार स्थापन करण्यात आलेले होते. त्यापैकी भारताने स्वाक्षरी भरपूर आहेत तसे, पण भारताने स्वाक्षरी केलेले करार कोणते ते आपण बघूयात. त्यामध्ये जे आहे ते सुरुवातीला बुडापेस्ट करार 2001चा. इथे पेटंट प्रक्रियेसाठी सूक्ष्मजीवांच्या निक्षेपाच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेवर आधारित सूक्ष्मजीवांसाठी जे ते करार करण्यात आलेला आहे. पॅरिस अधिवेशन जे आहे ते 1998ला औद्योगिक संपदेच्या रक्षणासाठी औद्योगिक संपदा जी आहे ती नंतर बर्न अधिवेशन 1928चं आहे. साहित्यिक आणि कलात्मक कार्यांच्या संरक्षणासाठी. नंतर पेटंट सहकार्य करार जो आहे तो 1998ला पेटंट प्रक्रियेच्या सुलभीकरणासाठी. नंतर माद्रिद प्रोटोकॉल जो आहे तो कशासाठी आहे तर चिन्हांच्या जे मार्क्स असतात, सिम्बॉल्स असतात माद्रिदमध्ये, मार्क्स किंवा चिन्ह सिम्बॉल जे असतात त्यांच्या आंतरराष्ट्रीय नोंदणीबाबतचा करार आहे हा 2013चा. माराकेश करार जो आहे, माराकेश करार दृष्टीहीन किंवा मुद्रण अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी प्रकाशित साहित्याचा ते उपलब्ध करून देण्यासाठी जो आहे तो माराकेश करार 2016ला तिथे अडॉप्ट करण्यात आलेला आहे. दृष्टीहीन किंवा मुद्रण अक्षमता असलेल्या व्यक्तींसाठी जे ते प्रकाशित साहित्य उपलब्ध करून देणे त्यासाठीचा करार. आणि नैरोबी करार ऑलिम्पिक चिन्हांच्या संरक्षणासाठी जे आहे ते तिथे स्वीकारण्यात आलेले आहे. बुडापेस्ट करार कशासाठी? पेटंट प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांच्या डिपॉझिटसाठीचा जो आहे तो करार करण्यात आलेला आहे, त्याच्या मान्यतेसाठी करार करण्यात आलेला आहे. तर बघा, अहवाल कोणते आहेत आता बरं, हे महत्त्वाचं आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनद्वारे पब्लिश केले जाणारे अहवाल कोणते आहेत? त्यामध्ये जागतिक नाविन्यपूर्ण निर्देशांक म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, नंतर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर्स जे आपण आता पाहिलं ते, आणि टेक्नॉलॉजी ट्रेंड्स रिपोर्ट हे लक्षात असू द्या. 3 अहवाल जे ते तिथे प्रकाशित केले जातात. आता ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सबद्दल पाहूयात आपण. बघा, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे तो त्याच्याबद्दल 2025 या वर्षी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला भारताचं स्थान किती होतं किंवा त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी त्या विचारू शकतात. अहवालाचं स्वरूप जर पाहिलं तर हा अहवाल जो आहे तो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स किंवा जागतिक नाविन्यपूर्ण निर्देशांक असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर तो
कोणत्या मार्फत पब्लिश केला जातो? ऑब्व्हियसली एक महत्त्वाची पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे WIPO. नंतर पोर्ट्युलन्स इन्स्टिट्यूट आणि इतर जे भागीदार आहेत ते. 18वी आवृत्ती आहे 2025ची. त्यामध्ये 139 देशांचा तिथे सहभाग होता. त्यातून जागतिक अव्वल आलेले देश कोणते? तर स्वित्झर्लंड, स्वीडन आणि USA. पहिले 3 देश कोणते आहेत? तर स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका हे देश आहेत. भारताचा क्रमांक कितवा आहे? तर जागतिक स्तरावर 38वा क्रमांक. हे लक्षात असू द्या, 38वा क्रमांक आहे. स्कोअर भारताचा 38.2 आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. सलग 15 वर्षे जे आहे ते सतत जास्त चांगली कामगिरी करणारा भारत जो आहे तो देश तिथे ठरलेला आहे. नंतर 4 इनोव्हेशन क्लस्टर्सला देखील तिथे रँकिंग देण्यात आलेली आहे जगातील पहिल्या 100मध्ये. त्यामध्ये बेंगलोर 21व्या क्रमांकाला, दिल्ली 26व्या क्रमांकाला, मुंबई 46व्या आणि चेन्नईचा देखील तिथे नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. 4 इनोव्हेशन क्लस्टर्स. जर विचारलं की भारतातून किती शहरांची तिथे इनोव्हेशन क्लस्टर्समध्ये निवड करण्यात आली, तर 4 शहरं. ती शहरं कोणती? मेट्रोपॉलिटन सिटीज भारतातली, बेंगलोर, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई. हे लक्षात असू द्या. बघा आता इनपुट्स जे आहे ते कशामार्फत घेतले जातात? तर संस्था, मानवी भांडवल, पायाभूत सुविधा, बाजारपेठ प्रगल्भता आणि व्यावसायिक प्रगल्भता. इनपुट्स म्हणजे काय? तर कोणते निकष आहेत ह्या कराराचे किंवा ह्या इंडेक्सचे जे ते कोणत्या निकषांवर तिथे देशांची क्रमवारी ठरवली जाते, हे लक्षात असू द्या. संस्था, मानवी भांडवल, संस्था 1, मानवी भांडवल 2, पायाभूत सुविधा 3, बाजारपेठ प्रगल्भता 4 आणि व्यावसायिक प्रगल्भता 5 जे आहे ते तिथे त्याचे निकष किंवा इनपुट्स आहेत. नंतर आउटपुट्स काय? तर ज्ञान व तंत्रज्ञान, सर्जनशील आउटपुट्स आणि 80च्या वर जे ते तिथे निर्देशक वापरले जातात. त्याचे 5 मुख्य निकष आणि त्याचे सब कंपोनंट जे आहे ते 80च्या वर तिथे वापरले जातात. भारताचा जागतिक रँकिंग किती आहे? 38. हे तुम्ही लक्षात असू द्या. चालेल, आजच्या लेक्चरमध्ये थांबूयात आपण. पुढच्या लेक्चरमध्ये जे पुन्हा एकदा अशाच प्रकारे काही रिपोर्ट्स किंवा इंडेक्स जे आहे ते मागच्या वर्षी न्यूजमध्ये होते ते त्यांच्यावर आपण जे ते डिस्कशन घेणार आहोत. ते सहसा दरवर्षी जे आहे ते UPSC किंवा MPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जातात. जसं की मागच्या वर्षी MPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये SDG इंडेक्सबद्दल विचारण्यात आले होते. तिथे भारताचा रँकिंग किती आहे किंवा त्याचे निकष देखील विचारले जातात. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. थँक्यू.